राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर अशा स्वरूपाच्या घटना मी सांगणं टाळतो. आपल्याला ते थोडंसं नाही बरोबर वाटत, पण बऱ्याच वेळा विषय असा असतो की सांगावं बी लागतं. कारण चार चांगले सुटले गुतले तरी चालते, आणि पण एक नालायक हे आतमध्ये गेलंच पाहिजे. त्याची जगण्याची क्षमता नाही, किंवा आपण माणसाच्या पोटी जन्माला आलो आहे, आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे हे बऱ्याच लोकांना कळत नाही. त्या वासनांत लोकांसाठी सांगणं ही घटना गरजेचं आहे. अहिल्यानगर त्यातला पाथर्डी तालुका. आता बघा, त्या पाथर्डीत एक 4-8 दिवसापूर्वी लागोपाठ 30 तास पाऊस पडत होता. वावरं वाहून गेली, शेती वाहून गेली, तुम्हाला सांगतो हे पीक वाहून गेलं. फक्त मरायचं नाही, शेतकऱ्याला सांगतो, लढायचं. पांडुरंगाने तुमचं पाठाण निबार बनवलं आहे, अजिबात काळजी करू नका. जगा, तुमची ह्या जगात कुणी नाही सरकार बिरकार दखल घेणार नाही. एक दिवस तरी नेपाळ पॅटर्न झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला खरं सांगतो. लय आती झालं ना की तिथं माती ह्या लोकांची होईल, 100% होईल, नका काळजी करू. आता ही जी घटना आहे, पाथरी नावाचं गाव आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका. या ठिकाणी या गावामध्ये उत्तर प्रदेशमधून एक कुटुंब आलं होतं, गरीब, पोटा पाण्यासाठी. कुटुंब मुस्लिम होतं. तो बाप, 3 मुली, एक मुलगी, 2 मुली आणि एक लहान मुलगा. सगळ्यात थोरली मुलगी आहे ना, 8 वर्षाची, 3री शिकणारी, प्राथमिक शाळेत. आई घरचं बघायची, पोरांचं आवरायची. आणि हा जो नवरा आहे तिचा, की बाबा आपल्या लेकरा बाळांना 4 घास सुखाचं तोंडात जावं म्हणून काहीतरी कष्ट तर करणं पाहिजे. त्यांना काय जमीन जमला नाही, काय नाही. बरं, ज्यांना 50-50 एकर आहे त्यांच्या पडीक पडल्यात. त्याच्यामुळं तो असं करायचा, काहीतरी मिळावं म्हणून बेकरीमधून प्रोडक्ट घ्यायचं, पाव, बटर, आमकं तमकं. सकाळची एक फेरी मारायची, संध्याकाळची एक फेरी मारायची गावाकडं. नाश्त्याचं पदार्थ, चहा, पाव, बटर, खारी, टोस्ट ही ग्रामीण भागात सर्रास चाललं जातं, भलेही त्याच्यात कसल्याही प्रकारचा कस नसला तरी. चाललं होतं त्याचं. आपले 4 पैसे कमवायचा, आणायचा, विकायचा, यायचं घरी. ही इतकं गरीब कुटुंब होतं, आणि ही अशी घटना घडायला नव्हती पाहिजे. दिनांक 1 ऑगस्ट या रोजी नेहमीप्रमाणे थोरली मुलगी, तिचं आपण सांकेतिक नाव तमन्ना ठेवू, ती तमन्ना आली बा. तर ते आईने तिला आल्या म्हणलं, पोरगी खूप थांबल्यानी आल्या पांघरून घेतलं आणि झोपली होती. क्या वर रे तेरे को, क्या थंडीचा बाग आहे काय रे, ते विचारलं. ते 1 नाही 2 नाही, पोरीला जरा डोक्या हातला तापतं नाही. क्या हो सहेली ने मारा क्या तेरे को, कोई मेरे को बता दे, मैं उसको डांटती ना. पोरगी 1 नाही 2 नाही. मग ती म्हणली झोपून देवा. आता आई ती तासभर गेला, हिने स्वयंपाक केला. चल बेटा उठ, खाना खाली. आता त्या आईचं तेवढं प्रेमळ बोलणं बघून त्या पोरीला थोडं रावलं नाही, हुंदका आला. ते तमन्ना लागली रडायला मोठी. खरंच ती बा, तिला वाटलं कुणी मारलं का तुला, काय झालं. तमन्ना जी बोलली ती फार भयानक. मैं कल से स्कूल नहीं जाऊंगी माँ. मेरा जो टीचर है वो बहुत गंदे हैं. दोपहर में स्कूल छूटने के बाद वो मेरे को नज़दीक बुलाते, दरवाज़ा भी बंद कर देता है. उसके बाद वो मेरे को छूता है और कहीं भी हाथ डाल देता है, और कुछ विरोध किया तो मार भी देता है, चमाट मारता है. असं ती हिंदी भाषिक असल्यामुळे तिने तिची तक्रार सांगितली की हा शिक्षक मला चोळतोय बुवा, नाही का, किंवा कानाखाली मारतोय, पाठीत चापट मारतो, विरोध केला शांत उभे राहा, असं तसं. आता शेण्या माणसाला ते लगेच विषय डोक्यात येतो, काय झालं असेल, काय परिस्थिती आहे. त्यांनी काय जिथं बघायचं, काय बघायचं त्या पोरीचं, ते सगळं त्या आईची. ती म्हणली काहीतरी चुकीचं 100% पोरीबरोबर झालेलं आहे.
आता करायचं काय? तिला एकटीला काय निर्णय घेता येत नव्हता. तिने नवरा यायची वाट बघितली. तास 2 तासात नवरा आला. आता जे लोक गावात कुणी बी दम देतात असे कारण ते बाहेर राहिले असतात, करायचं काय? पण आई इतकी हुशार होती. आई म्हणली झालेल्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, झालेल्या अन्यायाची दाद मागितली पाहिजे. म्हणून तिने नवऱ्याला सांगितलं. आता नवरा काय बायकोच्या ऐकण्यापलीकडचा नसतो. चल म्हणला. गावातला सरपंच भेटला. म्हणजे शिक्षकाला आपण गाठ घेऊ. आता ती ज्या दिवशी घटना घडली होती शुक्रवार होता, शनिवार रविवार मध्ये गेला. शिक्षकाला जाऊन जाब विचारायचं आहे ना, सोमवार उजाडला पार. तारीख 3 का 4 ऑगस्ट. गावातला सरपंचाकडे गेली. त्याला घेऊन सरपंचांनी लगेच ओळखलं. घटना गंभीर आहे, चला माझ्या गावात असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्या सरपंचाचं नाव राजेंद्र दराडे. म्हटलं चला असं जाऊ तसं करू आपण. त्याच्याबरोबर त्यांनी आदिनाथ दराडे याला पण बरोबर घेतलं. शिक्षकाकडे गेली. सगळी गावातली लोक आल्यावर ती पालक मुलगी बिलगी. शिक्षक त्याचं नाव आहे संजय उत्तम फुंदे, वय वर्ष 58. बघा, एक 4-5 वर्ष तर 2-3 वर्षात हा रिटायर झाला असता आणि पुढच्या 4-5 वर्षात हा तोंड असून गेला असता. तरी याचं म्हातारपणी उठतं. आता असली आहेत तुम्हाला महाराष्ट्रात काही शिक्षक इतके छान काम करतात. तुम्हाला सांगतो प्राथमिक शाळेची की शिक्षक त्यांची जर बदली व्हायची म्हणली अख्खी पोरं डसा राहतात. तुम्ही क्लिप काही पाहत असताना मोबाईलवर, चांगलं बघा कधीतरी, वाईट वाटतं. इतकं देहबान विसरून आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ शिक्षक 100% आहेत. पण एखादा नालायक राहतोय बा, त्याला इलाज नाही का? आता ही का वास ते मोबाईल बघून चढलं बिळलं का काय? आता ह्यो 58चा म्हणल्यावर बायको 52 53 असन सुरकुत्या पडलेली म्हातारी. याचं भागत काय याचं असं ते ह्याची याला माहीत बा. पण ही नीच वृत्ती आहे तुम्हाला सांगतो. नातीच्या वयाची मुलगी अक्षरशः. आणि हे असं करायचं म्हणल्यावर इथं त्यांनी तर ओळखलंच बा. त्याने पण यांना म्हणला त्या पोरीच्या आईच्या बापाच्या सगळ्यांच्या पाया पडायला लागला. चुकलं बा, एकदा माफ करा बा, माझी चूक झाली बा. मी डायरेक्ट कबलीवर का मला माफ करा, हे करा ते करा. याच्या डोक्यात का नव्हता 50-60 हजार रुपये पगार आहे. आणि पगार साठवलेले जमीन जमला असतो शेती 2-4 लाख का जाईना. पण ही प्रकरण इथं गार करायचं ही त्याच्या फिट डोक्यात आता नोकरी असली पाहिजे. आणि त्याला असं वाटत होतं की बा काय होऊ शकत नाही, म्हणजे पैसा आहे माझ्याकडं, मी एक पांघरून टाकू शकतो या केसवर. ती तिथून म्हणला माघारी आली घरी माफी पाहून. आता ती पोरीची आई म्हणायची मला पोलीस स्टेशनला तक्रार करायची. आलं लक्षात, तिथं बरोबर होतं. आता इकडं काय झालं, हे जो सरपंच आहे राजेंद्र दराडे आणि आदिनाथ दराडे, अजून एक त्यांच्या बावखीतला माणूस, हे दोघा तिघांनी आहे म्हणले मुस्लिम कुठे बघा राजकारण कसं असतो, गोल असतं ध्यानात ठेवा, हे समाज आहे असं ध्यानात ठेवा. मला आपण इंजेक्शन देऊन टेकायचं नाही पाहिजे तर पोलीस स्टेशनला जायची म्हणते. पोलीस स्टेशनला गेलं नाही पाहिजे, आपल्या गावाची बदनामी होईन, आपला मास्तर आज जाईन. इंजेक्शन आपण दिलं तर टोचतं, डॉक्टरने दिलं ग टोचत नाही, कान तर टोचत नाही. ह्या मुस्लिमाला समजण्यासाठी अजून 2 मुस्लिम आपल्याकडे काय मुस्लिम नाहीत का, त्यांना आपण हाताशी धरू. गुन्हेगारी पुढं जात नाही, पंथ नाही, हे हिंदू मुस्लिम दुनियादारी काय उपयोग नाही. हे जे आरोपी होता त्याला नेट त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. यांनी डोकं लावलं. 2 मुस्लिम गाठले बा जवळपासचे, मुनावर पठाण आणि उमर रियाज पठाण दोघं. यांनी त्यांना हिंदी सांगायला सांगतो, मुस्लिम भाषा सांगायला सुरुवात केली बा. नको जाऊ, आपण पैसे घेऊ, दुनिया करू, त्यानं करू. पोरीची ऐका ना बा. का ते अल्लाला फार मानणारे असन किंवा अल्लाची तिच्यावर मर्जी झाली असन. झालेल्या घटनेचा तिला फक्त त्या व्यक्तीला सजा पाहिजे होती. त्यांनी पैसे द्यायचं आणि त्या पैशातून मी जेवायचं खावायचं, मी लुगडे घ्यायचं नवीन, साडी घ्यायची. तिची आतला आत्मा काय ते मानित नव्हता. ही लोकांना कळत नाही. ती म्हणली तुम्ही मला डोकं चालवू नका, तुम्हाला मी सुट्टी देणार नाही, तुम्ही मध्ये हे करायचं नाही, पाटकून निघायचं बरं इथून. त्यावेळेला म्हणलं इथं तर आपली धर्म बी कामाला आहे ना बा, काय आता चला बाबा बाहेर. बाई काय ऐकाय ना म्हणले. आता यांनी अजून प्लॅनिंग करायच्या ऐवजी आपण डोकं लावा. 3 ऑगस्ट 2025
या रोजी आई वडील ती मुलगी यांनी सगळ्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन गाठलं, गुन्हा दाखल केला. पाथर्डी पोलिसांच्यात विलास पुजारी पी आहेत 4 त्यांच्याकडे. पोलिसांचं कसं असतं कायद्याचं सगळं नॉलेज असतं त्यांना. घटना गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे ही त्यांना लगेच क्लिक होतं. मुलीचा जबाब ऑन रेकॉर्ड केला जातो, ते आईचा जबाब वडिलांचं. तात्काळ सूत्र हलवली भाऊ, तात्काळ मीडियाला सुद्धा सांगून टाकलं. मीडियात कळलं पहिल्यांदा ही शिक्षक 58 वर्षाचं ही उचललं, ते डांगरा झाल्या उठणारं त्याला उचललं पहिल्यांदा, ते तो मुख्य आरोपी. आणि त्याला सपोर्ट करणारे आरोपी बनवून टाकले. आदिनाथ दराडे, मुनावर पठाण, उत्तम रियाज पठाण, राजेंद्र दराडे सरपंच, ही अख्खीची अख्खी अटक केली आणि रितसर केस दाखल करून आणि गुन्हा काही कमी नाही पोस्को अंतर्गत कारवाई केली. तिथून पोलिसांनी इतके सुंदर काम केलं. इथं सगळे आरोपी गुन्हा बिना पुरावे बिरावे दाखल कुठं कोर्टात. कोर्टांनी त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. आता 20 ऑगस्ट पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीची प्रोसेस चालू होती. पण गडी फिटगुतलं सगळं, तुम्हाला सांगतो. प्रचंड चर्चा झाली जिल्ह्यात तालुक्यात. ह्या घटनेमध्ये एक गोष्टीकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. त्या आईचा आत्मा काय म्हणत असं, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार आहे, तिथं मी सुरक्षित होते. कारण UP कायदा सुव्यवस्था बरीच सुधारवली. त्या दिवशी बघा गोळीबार करणारे जे एका हिरोईनवर 2 गुंड होते, ठोकून टाकले ते एन्काउंटर करून योगी सरकारने. आपल्याकडं तशी परिस्थिती नाही. आपल्याकडं काही गुंड बिनधास कार्यक्रम चाललेला आहे, बिनधास. त्या आईचा आत्मा म्हणत असन की उत्तर प्रदेश सरकारचे योगी आदित्यनाथ याच्या राज्यात मी सुरक्षित होते, पण ह्या देवाभाऊच्या राज्यात मी काही सुरक्षित नाही. ह्याचं लक्ष कुठं आहे कुणाला माहिती. ठराविक काही लोक जवळ बाळगायची, त्याला इन्स्ट्रक्शन सूचना द्यायच्या. दोन मुसलमानांच्या बुकणारी, 2 विरोधी पक्षाच्या बुकणारी, गाणगाणी शिवे देणारी, अशा प्रकारची परिस्थिती, दयनीय अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळते. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, जनता उघड्या डोळ्यांनी बघून शांतपणे झोपत आहे. अंधेरा कायम रहे. रामकृष्ण हरी माऊली.